व्यासपीठावरील मान्यवर आणि इथं जमलेले थोडेसे सचिंत असे पालक, म्हणजे आतापर्यंत ज्या सूचना दिल्या त्या ऐकल्यावर माझे पण थोडंसं छातीत दडपल्यासारखं झालं की नुकतीच मी सुद्धा पालक आहे, माझी मुलगी याच फेजवरून जाते आहे. आणि मला असं ते आठवलं की 9वी-10वीत असताना मला अशी स्वप्न पडायची की उद्या इंग्लिशचा पेपर आहे आणि मी मी भूमितीचा अभ्यास करून गेले की मॅथ्सचा अभ्यास करून गेले, अशा टाईपची मला स्वप्न पडायची. तर ते सरांनी जे सांगितलं तर ते ऐकल्यावर मला ते आठवलं. सगळेजण आपण या फेजमधून जात आहोत. एक छोटीशी गोष्ट सांगते. गोष्ट अशी नाही आहे, एक प्रतिष्ठित व्यक्ती होते आणि त्यांना असं विचारलं, 10वीचेच पालक होते, की कसं काय हा जो काही ताण निर्माण होतो, कारण आपलं पाल्य 9वीतच गेलं की सगळं घरादाराचं स्वरूप बदललेलं असतं आणि म्हणजे मुलांबरोबर पालकही तितक्याच काळजीमध्ये असतात. खरं सांगायचं तर 10वीचं आता तसं इतकं काही फारसं महत्त्वाचं राहिलेलं नसलं तरी एक महत्त्वाचा टप्पा म्हणून तो बघितला जातो. आणि 12वीचं तर ॲडमिशन पुढची जी काय आहे ती ठरणार असते, त्यामुळे दोन्ही अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत. तर त्या व्यक्तीनं असं विचारलं की काय हा जो काही ताण आहे हा कसा काय घालवायचा. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं की काय तसं काही अवघड नाही आहे हा ताण घालवणं. का बरं, कसं काय, आता एवढे आम्ही सगळेजण इतके टेन्स असतो घरामध्ये, किती मार्क पडणार, काय पडणार, मुलंही खूप ताणात आहेत. काय म्हणले, ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे त्यांना चांगले मार्क पडणारच आहेत आणि ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नाही त्यांना असंही मार्क पडणारच नाहीत. मग कशाला ताण घ्यायचं आहे म्हणले. जोक्स अपार्ट, एक जसं क्रिकेटची मॅच असते, त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये शेवटची ओव्हर ही अतिशय महत्त्वाची असते, तसंही आता आपली शेवटची ओव्हर सुरू झालेली आहे. हे शेवटचे 2-3 महिने हे म्हणजे आपली शेवटची ओव्हर आहे. आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये जसे बॉलर्स असतात ते कसं फिल्डर्स सगळे असे जवळजवळ ठेवतात की कुठलाही बॉल असा सुटून जाता कामा नये. आणि जे बॅटिंग करतात ते पण एकदम असे अलर्ट असतात की कुठून त्या 2 ह्याच्यामधनं आपण बॉल मारू. तसं ही आपली जी टीम आहे, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांची होणं हे गरजेचं आहे. म्हणजे फिल्डर्स आहेत ना, ते असे सगळीकडनं जवळजवळ आणून आपण घरात ठेवणं गरजेचं आहे की कुठूनही वीक पॉईंट मिळू नये आणि तिथून हे होऊ नये. आता वीक पॉईंट काय असू शकतात, एक म्हणजे खूप ताणाचं वातावरण आहे तर अतिशय ताण निर्माण होणं हेही वीक पॉईंट होऊ शकतो, किंवा विद्यार्थ्यांनी लूज पडणं हाही वीक पॉईंट होऊ शकतो. जसं मी हे नेहमी तंबोऱ्याचं उदाहरण देते की तंबोरा जेव्हा लावतात तेव्हा काय करतात, त्या ज्या तारा असतात त्यांना ताण देतात. तो ताण योग्य आला तरच त्यातनं चांगला स्वर हा बाहेर पडतो. त्या अतिशय ताणल्या जोरात तर त्या तुटू शकतात, किंवा त्या लूज पडल्या तर त्यातनं स्वर बाहेर पडू शकत नाही. तर आपल्याला हा तंबोरा हा योग्य पद्धतीनं लावायचा आहे. तो ताण आहे ना, तो ताण हा योग्य पद्धतीनं ठेवणं हे आपल्या पालकांचं काम आहे. कारण ताण तुम्ही अजिबातच ठेवला नाही तर तंबोरा लूज पडेल आणि त्यातनं स्वर निघणार नाही, मुलं ही लूज पडतील. आणि तो अति ताणला तर तो तुटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपल्या पालकांचं काम काय आहे, शिक्षक लोक शिकवतायतच, मुली अभ्यास करतायतच, आपलं काम काय आहे तर आपण योग्य पद्धतीनं तो ताण ठेवणं हे गरजेचं आहे. आणि अतिशय बारीक, म्हणजे जसं फिल्डर सगळीकडनं आता जवळजवळ आलेले आहेत ना, तसं आपल्याला फक्त आता आपला फोकस हा मुलींच्यावर पाहिजे. पण मुलींच्यावर पाहिजे म्हणजे मग तो फक्त बंबार्डिंगच, चल अभ्यासाला बस, हे कर ते कर, हां काय झालं दाखव मला, अशा पद्धतीचं न करता, न बोलता पण बारीक वॉच हा आपण मुलींच्यावर, त्यांच्या वर्तनावर, त्यांच्या अभ्यासावर हा ठेवू शकतो. इथं शाळेमध्ये पेपर्स जे सोडवून घेतले जातात त्याच्यामध्ये कशामध्ये कमी पडतायत आपली मुली, काय पद्धतीनं अभ्यासात पुढं हे करायला पाहिजे, हे तुम्ही शिक्षकांशी चर्चा करा, मुलींशी चर्चा करा आणि त्या पद्धतीनं त्यांना बूस्ट द्या. त्यांचा ताण कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आहार आणि त्यांच्या वेळेचं नियोजन हे आपण पालक म्हणून, कारण इथं स्त्री पालक, माता पालक ह्या जास्त आहेत आणि म्हणून मी सांगेन की आहार हा मुलींचा अतिशय चांगला असणं ह्या काळामध्ये गरजेचं आहे.
शेवटचे महिना दीड महिना तर मी म्हणेन त्यांना अजिबात बाहेरचं काहीही खायला देऊ नका. जेवढं पौष्टिक घरातलं खातील ते त्या पद्धतीनं आहाराचं नियोजन ठेवा. पौष्टिक असेल पण मुलींना आवडेल. ते त्याच पोळी भाजी खाऊन त्या कंटाळणार नाही. तर ते रोज आपलं तुझं घासफूस ते खायच्या भाज्या हे असं जर केलं तर त्या नक्कीच कंटाळणार. तर त्यांचा मूड पण इलेवेट राहायला पाहिजे, पण ते पौष्टिक पण कसं असेल. तर ह्या पद्धतीनं थोडंसं नियोजन करून तुम्ही आहाराचं त्यांच्या पद्धतीनं हे करा. तळलेलं मसालेदार हे सगळे पदार्थ अवॉइड करा, जेणेकरून त्यांचा आहार हा लाईट पण असेल पण त्यांना आवडेल पण. ह्या पद्धतीनं थोडंसं आहाराचं नियोजन करा. बाहेरचे पदार्थ पूर्ण आता अवॉइड करा. बेकरी प्रॉडक्ट्स अवॉइड करा. फळं दूध हे पदार्थ व्यवस्थित जातील हे बघा. सूप सॅलेड ह्याचं प्रमाण हे जास्त ठेवा. कार्बोहायड्रेट्स थोडेसे कमी झाले तरी चालतील, कारण जास्त कार्बोहायड्रेट्स झाले की थोडीशी पेन येणं हे होऊ शकतं. त्यामुळं एक वेळ भाजी एक वेळ भाकरी चपाती कमी खाल्ली तरी चालेल. पण हा येतो ना आवाज? तर भाकरी चपाती भात हे पदार्थ कमी खाल्ले तरी चालतील, पण सूप सॅलेड हे जास्त जाऊ दे, फळं जाऊ देत, दूध घेऊ देत. तर अशा पद्धतीनं आहाराचं थोडंसं नियोजन करा. आणि आपल्या मुलींना थोडंसं एक 15 मिनटं का होईना त्यांना व्यायाम करण्यासाठी उद्युक्त करा. जरी आता वेळ कमी असणार आहे मान्य आहे, पण तरीसुद्धा त्यांचं एनर्जी लेवल चांगली राहण्यासाठी आणि थोडंसं एक्झरसाईजमुळं एन्डॉर्फिन्स वाढतात आणि त्याच्यामुळं त्यांची मानसिक क्षमता ताकद पण चांगली राहते आणि त्यामुळे त्यांना एक्झरसाईज करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करा. एक 15 मिनटं का होईना, स्किपिंग रोप असेल किंवा जाऊन चालून ये, धावून ये, अशा पद्धतीचं काही ना काहीतरी त्यांना एक 15 मिनिटाचं ब्रेक द्या. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्यांचं मानसिक कंडिशन चांगली राहणे गरजेचं. कारण अभ्यास हा बऱ्यापैकी झालेला असतो, पण झालेला अभ्यास आठवत नाही परीक्षेच्या वेळेला, ही बऱ्याच मुलींची तक्रार असते. आणि ह्याच्यासाठी म्हणून स्ट्रेस फ्री राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि यासाठी मी म्हणेन तर यासाठी मी म्हणेन की त्यांचा ताण कमी करण्यासाठी आणखीन एक गोष्ट म्हणजे प्राणायाम किंवा ब्रीदिंग एक्झरसाइज किंवा मेडिटेशन या पद्धतीचं थोडंसं एक 10 मिनटं तुम्ही मुलींसाठी हे सांगा त्यांना करण्यासाठी, की जेणेकरून त्यांची मानसिक कंडिशनसुद्धा चांगली राहील. प्राणायाम मेडिटेशन हे खूप अवघड शब्द वाटत असतील तर सगळ्यात सोपं दीर्घ श्वसन. हे दीर्घ श्वसन जरी तुम्ही मुलींना करायला लावलं एक 10 मिनटं तरीसुद्धा त्याचा खूप पॉझिटिव्ह इफेक्ट हा माइंडवर होत असतो आणि त्याच्यामुळं जो काही ताण येतो ना तो खूप कमी होतो. आणखीन एक करू शकता की झोपताना कायम एक 5 पॉझिटिव्ह वाक्य तुम्ही शोधून ठेवा. समजा त्यांना इंग्लिश अवघड जात असेल तर इंग्लिश तुला खूप सोपं जात आहे. गणित अवघड जात असेल तर गणितातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुला खूप चांगल्या पद्धतीनं सुटत आहेत. तुला खूप चांगल्या पद्धतीनं पेपर तू लिहिते आहेस. असे पॉझिटिव्ह वाक्य 5 जी आपल्या मुलीला गरजेची आहेत 10वी-12वीच्या परीक्षेसाठी बूस्ट करण्यासाठी, अशी 5 वाक्य तुम्ही लिहून काढा. प्रत्येकीची 5 वाक्य वेगळी असतील पण ही पॉझिटिव्हच असतील, ती निगेटिव्ह नसतील. निगेटिव्हची आपल्याला पॉझिटिव्ह करायची. तिचा जो वीक पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह झाला आहे अशा पद्धतीनं 5 वाक्य लिहून ठेवा. आणि ती 5 वाक्य ती झोपताना तिच्या शेजारी बसून बोला 21 दिवस. हे चॅलेंज आजपासून सुरू करा आणि तुमच्या लक्षात येईल की काय होतं की आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपण झोपतो पण आपलं सबकॉन्शियस माइंड हे काम करत असतं आणि त्याला सबकॉन्शियस माइंडला तुम्ही जे काही सूचना देणार आहात त्या पद्धतीनं ते काम करणार आहे. आणि त्यामुळं ही जी काही सकारात्मकता तुम्ही रात्री झोपताना द्याल ती खूप मोठं मिरॅकल करू शकते आणि हे सायन्सनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळं हे एक आपल्याकडं अजूनही दिवस आहेत. 21 दिवस जर तुम्ही हे केलं पण सातत्य पाहिजे. 30-5 वाक्य म्हणा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय आपल्या मुलीमध्ये सुधारणा हव्या आहेत. ती 5 वाक्य तुम्ही शोधून काढा आणि त्या पद्धतीनं म्हणा. त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह इफेक्ट हा
मुलींच्यावर दिसू शकेल. आणखीन एक गोष्ट आपण पालक म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे की परीक्षा ही आयुष्यातली एक तात्पुरती घटना आहे. परीक्षा म्हणजे आयुष्य नव्हे. परीक्षेतलं फेल्युअर म्हणजे आयुष्य संपलं असं नव्हे. त्यामुळं करायचं काय की आत्तापासून तंबोराची वायर आहे ती ताणायला सुरुवात करायची आहे. पण परीक्षेचे 15 दिवस आधी ती लूज सोडायला सुरुवात करायची. कारण तुम्ही एक एम दिलं नाहीत तर तो तंबोरा लूज पडणार आहे आणि तो तिथपर्यंत पोचू शकणार नाही की जो पोचू शकला असता. त्यामुळं ताण देणंही गरजेचं आहे. पण त्याचबरोबर 15 दिवस आधी हेही त्यांना सांगा की परीक्षा म्हणजेच काही सर्वस्व नव्हे. तुला कितीही मार्क्स पडले तरी मला ते ॲक्सेप्ट आहेत. हे जेव्हा तुम्ही मुलांना सपोर्ट द्याल, पण हा कधी द्यायचा? 15 दिवस आधीच फक्त. तोपर्यंत त्यांना ताणात थोडंसं ठेवणंही गरजेचं आहे. तर हेही त्यांना सांगा की तुला कितीही मार्क्स पडले कमी किंवा जास्त तरी ते माझ्यासाठी चांगलेच आहेत, कारण वर्षभर तू खूप छान अभ्यास केलेला आहेस. ह्या पद्धतीनं त्यांना सपोर्ट पण द्या. आणि आपलंही हे एक मनामध्ये आपणही एक लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक मार्ग आहेत. परीक्षेतले एक मार्ग म्हणजे ती पास किंवा फेल असं नाही. त्याला अनेक आता ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामुळं हेही आपण पालक म्हणून जेव्हा लक्षात ठेवू तेव्हा आपला ताण पहिल्यांदा कमी होतो. आणि जेव्हा आपला ताण कमी होईल तेव्हा आपण आपल्या मुलींचा ताण हा कमी करणार आहोत. त्यामुळं सावरकरांचं एक वाक्य लक्षात ठेवायचं की होऊन होऊन काय होईल असं म्हणलं की आपला तिथंच निम्मा ताण हा कमी होतो. काय होईल? थोडेसे मार्क कमी होतील, ह्याच्यापेक्षा काय होणार आहे? असं म्हणलं की आपला ताण कमी होईल. आपला ताण कमी झाला की आपण जास्त पॉझिटिव्हली काम करू की जे आपल्याला दिलेलं आहे. आपलं काम काय आहे? अभ्यास करणं नाही आहे तिच्याबरोबर बसून, पण तिला सपोर्ट करणं हे आपलं काम आहे. आणि ते आपण चांगल्या पद्धतीनं करू शकू. आणि म्हणून हे लक्षात ठेवा की तंबोरा आणि तंबोऱ्याची तार, की जेवढा ताण द्यायला पाहिजे तेवढाच ताण द्या, अतिरिक्त ताण नको. धोनीला एकदा विचारलं होतं भारत पाकिस्तान मॅच, आणि अशी भारत पाकिस्तान मॅच म्हणल्यावर आपले इंडियातले लोक, आपण भारतातले लोक किती टी व्ही समोर बसून सगळे असे जोशाने मॅच बघत असतो. आणि आपल्याला ताण असतो की ते काय जिंकेल, हरेतील, एखादी विकेट पडेल, काय होईल. तर धोनीला विचारलं की भारत पाकिस्तान मॅच असते तेव्हा तुमचं काय रिॲक्शन असते? तुम्ही तर खेळत असता, तुमची काय रिॲक्शन असते? तेव्हा धोनीनं उत्तर दिलं होतं की इट्स वन अनदर मॅच फॉर अस. तसं आपलं व्हायला पाहिजे की आता 3-4 सेट परीक्षा शाळेमध्ये होणार आहेत, प्रिलिम शाळेमध्ये होणार आहे. तशाच प्रकारची ती प्रिलिमची एक्झाम जशा मुली देतील तशीच ती एक 10वीची बोर्डाची परीक्षा असेल. या पद्धतीनं आपण मुलींचं मानसिकता करणं गरजेचं आहे की बोर्डाची परीक्षा म्हणजे वेगळं काहीतरी आहे असं नाही. तर ही एक जस्ट चौथी परीक्षा आम्ही देतो आहे. 3 परीक्षा आम्ही शाळेत दिल्या, एक चौथी परीक्षा आम्ही भले वेगळं सेंटर असेल त्या वेगळ्या सेंटरला जाऊन आम्ही चौथी परीक्षा देणार आहोत. एवढंच फक्त मुलींच्या मनात राहून मुली परीक्षेला गेल्या पाहिजेत हे वातावरण आपण घरामध्ये देणं गरजेचं आहे. आणि म्हणून पालक म्हणून आपलं हे काम आहे की त्यांचं आहार योग्य ठेवायचं, आपल्याला त्यांचं मानसिकता किंवा त्यांची स्ट्रेंथ कशी वाढेल हे बघणं गरजेचं आहे. मुलींनी वेळेचं नियोजन आता खूप करणं गरजेचं आहे. शाळेतले पेपर्स, त्याचं ॲनालिसिस, शिक्षकांशी बोलणं, तुम्हीही पालक शिक्षकांशी ॲप्रोच व्हा. आणि जेणेकरून एक हे जे त्रिकूट आहे, पालक, पाल्य आणि शाळा, हे त्रिकूट हे चांगल्या पद्धतीनं काम करेल. आणि त्याचं एफोर्ट किंवा तो जो काही एफोर्ट आपण घेणार आहोत तो आपल्या पाल्यावर दिसेल आणि चांगल्या पद्धतीनं पाल्य आपलं मार्क्स पाडू शकेल. मी तर म्हणेन की एक जर्नी आहे आणि ही जर्नी एन्जॉय करायची. म्हणजे अल्टिमेट गोल काय आहे? एक्झाम 10वीची असेल किंवा 12वीची असेल, हे अल्टिमेट गोल आहे. पण हा जो जर्नी आहे ना, आत्तापर्यंतचं तर आपण बराचसा पार केलेला आहे, पण हा शेवटचे ओव्हर म्हणू आपण, शेवटचे 2 ते 3 महिने ही जी ओव्हर आहे ना, ही आपण सगळ्यांनी एन्जॉय करायची. आणि ही एन्जॉय कधी करू? तर आपण पहिल्यांदा तणावमुक्त राहिलो,
तर आपण ती जर्नी ही एन्जॉय करू शकू. तर मी एवढंच म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी, सगळे पालक सजग आहात. आत्ता दुपारच्या वेळेला सोमवारी दुपारी एवढे संख्येनं तुम्ही इथं आलात. 10वीचे पालक जरा जास्त जागृत दिसत आहेत 12वीच्या पालकांपेक्षा, पण जे आलेत त्यांचं मी कौतुक करेन. तर सगळ्यांनी आपल्या पाल्याच्या मागं भक्कमपणे उभे राहा, त्यांना सपोर्ट करा. जिथं पाल्य आपलं कमी पडतं आहे तिथं चुका न दाखवता ते पॉझिटिव्हली घ्या आणि त्यांना पुढे न्या. धन्यवाद.